बीड जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर सुनील वाघमारे। बीड शहरामध्ये पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून ते रुग्णांची सेवा करत आहेत। 2019 पासून त्यांचे बीड नगरीमध्ये मोठे उल्लेखनीय असे कार्य आहे। बीड तालुक्यातील कळसंबर हे त्यांचे गाव आहे, तर त्यांचे सुरुवातीचे शिक्षण पंढरपूर आणि धाराशिव नगरीमध्ये झालेले आहे। बालपणापासूनच ते अभ्यासामध्ये हुशार होते। इयत्ता 12वीमध्ये तर ते धाराशिव जिल्ह्यामधून 3ऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले होते आणि मग पुढील काळातही मोठ्या जिद्दीने ते शिकत गेले व वैद्यकीय क्षेत्रामध्ये नामवंत झालेले आहेत। पुणे येथे देखील त्यांनी काही काळ वैद्यकीय सेवा केलेली आहे। बीडमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये देखील मेडिकल ऑफिसर म्हणून उत्कृष्ट कार्य केलेले आहे। कोरोना काळामध्ये त्यांनी केलेले कार्य हे उल्लेखनीय आणि अविस्मरणीय असे आहे। पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून ते दूरवर सुप्रसिद्ध झालेले आहेत। म्हणून अशा गुणवंत, ज्ञानवंत, नामवंत आणि कीर्तिवंत व्यक्तिमत्वाच्या डॉक्टर सुनील वाघमारे यांच्या आजवरच्या यशस्वी जीवन प्रवासावर प्रकाश टाकणारी आमचे मुलाखतकार संतोष रोकडे यांनी मांडलेली ही विशेष मुलाखत पहा आपल्या न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी डॉक्टर सुनील मारुती वाघमारे, MBBS MD श्वसन विकार तज्ञ, पल्स हॉस्पिटल बीड येथे कार्यरत आहे। माझं मूळ गाव हे नेकनूर जवळ कळसंबर हे आहे। मी पल्स हॉस्पिटल 2019 पासून सुरू केले। आता सध्या जवळपास 5 ते 6 वर्ष झाले मी इथं कार्यरत आहे। माझा वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतरचा अनुभव हा 10 वर्षांपेक्षा जास्तचा आहे। मेरे ख्याल से हमारी ज़िंदगी बहुत हसीन है, अच्छी है, और ये ज़िंदगी तभी अच्छी लगती है जब हम अच्छा काम करते हैं। मगर कुछ लोग ऐसे होते हैं कि जिन्हें हम कौन है इनका पता नहीं होता, हमारा कौन है यही मालूम नहीं होता। मगर कुछ लोग बहुत अच्छे होते हैं, उन्हें मालूम होता है कि मेरी जो ज़िंदगी है वो बस दुआ है मेरे माँ बाप की। काही लोकांना एक माहीत असतं की आपलं आयुष्य काय आहे नेमकं, कारण हे आयुष्य जे असतं ना की कुणाची तरी दुआ असते, आशीर्वाद असतात आणि मग कुणाचा तरी सपोर्ट असतो आणि त्यांच्याशिवाय हे आयुष्य होत नाही। अगदी ज्या वेळेला तुमच्यासमोर अगदी सगळं मटेरियल रेडी असतं आणि तुम्ही उभे राहता, काही वाटत नाही, परंतु ज्या वेळेला अगदी संघर्ष करता, प्रयत्न करता आणि इथपर्यंत येता, निश्चितपणे लोक तुम्हाला सॅल्यूट करतात। आज खरं तर मी एक मुलाखतकार म्हणून सॅल्यूट करायला आलेलो आहे, कौतुक करायला आलोय, गुणगान करायला आलोय, आणि ती व्यक्ती म्हणजे या ठिकाणी बीड नगरीतील पल्स हॉस्पिटलच्या माध्यमातून खूप चांगलं काम करत असलेले डॉक्टर सुनीलजी वाघमारे साहेब। साहेब, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। अगदी आज तर पल्सच्या माध्यमातून काय करतायत, किती चांगलं काम करतायत, खरंच या बीड नगरीतील आणि या पंचक्रोशीतील अगदी या दूरच्या लोकांना माहीत आहे की साहेबांचं नाव, साहेबांचं काम करण्याची पद्धत। परंतु आज या मुलाखतीच्या माध्यमातून आम्हाला ऐकायचंय की साहेब घडले कसे। साहेब, काय सांगाल नेमकं की तुमचं मूळ गाव कोणतं, तुमचं वाघमारे कुटुंब आणि एकूणच तुमच्या बालपणीच्या नेमक्या काय आठवणी आहेत? नमस्कार सर, माझं जन्मगाव हे बीड तालुक्यातील नेकनूर जवळ कळसंबर गाव आहे। मला 3 भाऊ आहेत, त्यापैकी 2 मोठे आणि 1 जुळा भाऊ आहे। माझे वडील हे इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होते, ते आता रिटायर्ड आहेत, आणि आई हाऊसवाईफ आहे। कळसंबर हे गाव, पण आम्हाला ऐकायचं की बालपण नेमकं गावाकडे होतं का मग धाराशिवला? सर, माझं तसं बघायला तर माझं बालपण हे 1ली ते 4थी पर्यंत पंढरपूरला गेलेलं आहे, विठोबाच्या ठिकाणी, आणि 5वी पासून 12वी पर्यंत धाराशिवला गेलं।
साहेब मला थोडंसं ऐकायला आवडेल की आम्हाला खूप बरं वाटलं की तुम्ही एक नाव घेतलं पंढरपूर या शहराचं. खरं तर प्रत्येक महाराष्ट्रातला नाही, महाराष्ट्राच्या बाहेर देखील प्रत्येकाला एक ओढ असते पंढरीची, त्या वारीची. आणि त्याच पंढरीमध्ये, देवाच्या नगरीमध्ये तुमचं बालपण गेलं. काय नेमक्या पंढरपूरच्या आठवणी सांगाल? सर, लहानपणीच्या भरपूर आठवणी आहेत. सगळ्याच आठवणी लक्षात नसतात. तरी पण दरवर्षी वारीला जाणं, लहानपणीची जे कॉलनी होती तिथले कॉलनीमधले मित्र, लहानपणीच्या ज्या पहिली दुसरीच्या शाळा होत्या, हे सगळ्या आठवणींमध्ये आहेत आज पण. बा विठोबा आणि चंद्रभागा Yes. काय म्हणजे लहानपणी साधारणतः पंढरपूरला असल्यानंतर की साधारणतः किती वेळा दर्शन झालं असेल? लहानपणी सर आता बऱ्याच वेळा दर्शन झालेलं आहे. वारीमध्ये फिरलेलो आहे, अनवाणी फिरलेलो आहे, नदीमध्ये बऱ्याचदा पोहायला गेलेलो आहे. पूर आलेला असताना पण पोहायला गेलेलो आहे. नदीमध्ये पाणी कमी असताना पूर्ण चंद्रभागा नदी क्रॉस करून पलीकडच्या बाजूला जाऊन पण मंदिर आहेत, त्यांचे दर्शन घेतलेले आहे. पंढरपूरमध्ये वेगवेगळे जे मठ आहेत त्या मठांमध्ये पण बऱ्याच वेळाला फिरायला गेलेलो आहे. म्हणजे तात्पर्य काय की तुम्हाला विठोबाची जी नगरी आहे पंढरी, ही पंढरी पूर्ण माहीत आहे आणि सगळं बालपण तिथे गेलं आहे. साहेब विचारावं वाटतं की बालपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, असं म्हणतात की बालपण फार वेगळं असतं. ते असलंच पाहिजे खरं तर, नाही का? तुमचं बालपण कसं होतं? म्हणजे तुमचे वडील, आई, म्हणजे वडिलांचा खूप धाक होता का खूप माया होती? मग सर, आईची भरपूर माया होती आणि वडिलांचा हा बराचसा धाक होता. अच्छा. पण धाकापलीकडे त्यांची माया होती. वडिलांची खूप माया होती. काय सांगाल आज मग आई आणि वडिलांना ज्या वेळेला, म्हणजे आई आणि वडील दोघं आहेत आमच्या? हो सर. दोघे आहेत का? नशीबवान आहात तुम्ही. साहेब मग लहानपणी पंढरीमध्ये या ठिकाणी जे शिक्षण झालं, तिथली शाळा कोणती, तिथले तुमच्या गुरुजी, तुमचा मित्रपरिवार, कुठले कुठले खेळ व्हायचे ते सांगायचं? सर, माझ्या शाळेचं नाव होतं आदर्श शिशु विहार. बरं. आणि नंतर त्याच शाळेमध्ये मी 1ली ते 4थी पर्यंत पण शिक्षण घेतलं. माझ्या जवळचे वर्गातले असे बरेचसे मित्र आहेत. नाव पण सांगाल आठवत असेल सांगा वाटल्यास. म्हणजे त्या काळामध्ये जे मित्र होते खूप होते, नाही का? Yes, मला yes, सांगा तुम्ही की तुम्ही कुठले कुठले खेळ खेळायचे लहानपणी? सर, लहानपणी जे खेळ खेळायचो ते आता बघायला पण मिळत नाही. अच्छा, मग सांगा फक्त. आणि असे कॉमन जे खेळ होते आता ज्याचं मला नाव, म्हणजे एक तात्पर्य काय की तुम्ही तुमच्या बालवयामध्ये भरपूर खेळलेला आहात, नाही का? आणि ते खेळ असे होते की त्यांना कधी कधी नाव पण नसायचं, नाही का? म्हणजे बऱ्याच वेळेला ते तात्पुरतं आपण ते नाव ठेवलेलं असायचं. हो सर. सर, म्हणजे मला एक विचारावं वाटतं की मुलांचा जो स्वभाव असतो ना तो भिन्न असतो. कोणी खोडकर असतं, कोणी अगदी खट्याळ असतं, नाही का? कोणी मितभाषी असतं. तर तुम्ही कसे होता? माझा स्वभाव तसा खूप शांत होता. अच्छा. आणि अधूनमधून थोडासा खोडकरपणा होता. बरं. ज्या वेळेला खोड्या करायच्या मग शिक्षा कोण करायच्या, आई का बाबा? मग वडील. आई जास्त शिक्षा करायची. आणि एकदम जास्त खोडकरपणा केला तर मग वडील. मला एक विचारावं वाटतं की नेहमी आई शिक्षा करायची आणि मग तुम्हाला आई जास्तच आवडली मग, नाही का? म्हणजे काय कारण ठरलं की तुमच्या आणि आईची अशी बॉन्डिंग राहिली काय तुमची? सर, वडील हे ड्रायव्हर असल्यामुळे मॅक्सिमम वेळ तर ते बाहेरच असायचे कामानिमित्त. त्यामुळे आईचाच संपर्क दिवसभर जास्त असायचा. आईच्या अवतीभोवती ज्या लेकराचं बालपण असतं ना ते लेकरू खूप नशिबवान असतं. आम्हाला आत्ता ऐकायचं खरं तर तुमच्या आई सुद्धा ऐकतील हे की आईच्या अवतीभोवती, आईला काय म्हणतो, आईच का? हो, आई. बरं. आईच्या अवतीभोवती जे बालपण गेलं तुमच्या आणि तुमच्या भावंडांचं काय नेमक्या आठवणीत? म्हणजे अगदी त्या काळातले काही सण उत्सव असतील किंवा काही प्रसंग असतील ते सांगा सर. काही आहे का आठवणी? आता आहे आठवणी खूप आहेत. सांगा सर. पण असं स्पेसिफिक सांगा, तुम्हाला जे जे आठवतं ते सांगा. आज तुम्ही तिघं जी भावंड होतात, चौघ जण तुम्ही. बरं. काय नेमकं कसं होतं आयुष्य हे? जास्त आई लाड कोणाचा करायची? आई कुठले कुठले पदार्थ करायची? आई काय काय सांगायची नेमकी त्या काळामध्ये ते सांगा. सर, असं सांगतो तर आता थोडं अवघड आहे मला. बरं. म्हणजे कसं होतं नेमकं आयुष्य ते सांगा. सर, तसा विचार केला आता
की जे मागं होऊन गेलं तर त्याच्यामध्ये लहानपण हे जे 4थी पर्यंत होतं तो सगळ्यात बेस्ट काळ होता. तो बेस्ट काळ होता. ज्या वेळेला तुमची बदली झाली वडिलांची म्हणजे पंढरपूर सोडावं आलं, तर त्या पंढरी सोडतानाची काय नेमकी भावना आहे कळते का? म्हणजे आता तुम्हाला ते काय आहे आठवण करता ज्यावेळेस पंढरपूर बोला बोला सर. ज्यावेळेस तुम्हाला पंढरपूर सोडायचं होतं, तुम्हाला कळलं की आता आपल्या वडिलांची बदली झाली आपली, तर त्यावेळेला काय होते मनामध्ये भाव तुमच्या? म्हणजे बदली झाली बरं वाटलं का दुःख वाटत होतं? सर बदली झाली ह्याचं जे जुने मित्र होते, जे घर होतं जुनं, जी कॉलनी होती ती सोडून जायचं एक प्रकारे दुःख होतं. पण नवीन जागेवर जाणं, नवीन मित्र होती, नवीन शाळा असेल त्याचा एक आशा पण होती की आपण चांगल्या जागेवर जातो. सर ज्यावेळेला तुम्ही धाराशिव नगरीमध्ये आलात आणि त्या काळाचं उस्मानाबाद नाही का? हो सर. तर धाराशिवमध्ये तुमचं पुन्हा पुढचा काळ गेला आहे. तर मग धाराशिवमध्ये आल्यानंतर तिथला जो माहोल आहे, तिथले मित्र असतील, तुमचं तिथलं कॉलेज शाळा ते सांगा सर. सर मी धाराशिवमध्ये आल्यानंतर मी भोसले हायस्कूल, श्रीपतराव भोसले हायस्कूल या संस्थेमध्ये 5वीला प्रवेश घेतला. 5वी ते 10वी पर्यंत तिथंच शिक्षण घेतलं आणि नंतर 11वी 12वी पण त्याच संस्थेचं ज्युनियर कॉलेज होतं तिथं शिक्षण घेतलं. कसं होतं तिथलं आयुष्य नेमकं? आता पंढरपूर सोडलं होतं तुम्ही नाही का? हो सर. आणि तुम्ही आला होता धाराशिव नगरीमध्ये, तर तिथलं वातावरण आणि पंढरपूरचं वातावरण कसं होतं नेमकं? काय फरक पडला? पंढरपूरला होतो त्यावेळेला मी एकदम लहान होतो, 1ली ते 4थी. जास्त बाहेर जाता यायचं नाही. पण जसं जसं मोठे व्हायला लागलो 5वी पासून 10वी पर्यंत, मग शहरामध्ये फिरणं, इवन घरापासून शाळेला जायचं आहे ते सायकलवरती जाणं, मित्रांच्या घरी जाणं, जो परिसर असतो, इतर ज्या गोष्टी आहेत, शहर कसं आहे, हे सगळ्या गोष्टी बघण्यात आल्या. शाळे निमित्तानं म्हणा किंवा इतर कारणांमुळे म्हणा बाहेर फिरणं वाढलं आणि मित्रांचा संपर्क पण वाढला. असं म्हणतात की लहानपणी एवढं काही असं नसतं आपलं विजन वगैरे नाही का? तर भोसले हायस्कूलला जेव्हा तुम्ही आला धाराशिवला, त्यावेळेला असे कुठले तुम्हाला शिक्षक भेटले की ज्यांच्यामुळे एक इन्स्पायरेशन भेटली, प्रेरणा भेटली की आपण काहीतरी आपण करू शकतो, आपण काहीतरी बनवू शकतो आपण असं? सर मी भोसले हायस्कूलमध्ये मी जेव्हा प्रवेश घेतला तेव्हा सुरुवातीपासून 5वी पासून ते 10वी पर्यंत म्हणा किंवा 12वी पर्यंतचे म्हणा भरपूर अशा शिक्षकांनी चांगलं मार्गदर्शन केलं, ज्याच्यामध्ये मला आठवतंय गाडे सर आहेत आमचे गणिताचे, इंग्लिशचे सर होते पाटील सर आहेत, मराठीचे सर आहेत, मॅडम होत्या, आणखीन जे कॉलेजमध्ये गेल्यानंतर जे शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये सरडे सर आहेत, शिंदे सर आहेत. या सगळ्या गुरुजनांनी तुम्हाला सहकार्य केलं, चांगलं शिकवलं, त्याच्यामध्ये एक प्रेरणा निर्माण केली की अरे आपण काहीतरी करू शकतो नाही का? सर ज्या वेळेला तुम्ही आईशी वडिलांशी बोलायचं म्हणजे त्यांच्याकडनं म्हणजे त्यांच्या तुमच्याकडनं काय नेमक्या अपेक्षा होत्या, म्हणजे तुमच्याकडनं तुमच्या भावंडांकडनं? सर माझी स्वतःची अशी इच्छा होती की मी इंजिनियर व्हावं. बरं. पण माझी जी इच्छा होती ती अशी एकदम 100% नाही की मी हार्डकोर इंजिनियरच व्हावं. पण नंतर थोडे विचारांमध्ये बदल होत गेले. घरच्यांच्या अपेक्षा, जवळच्यांच्या अपेक्षा, जवळचे नातेवाईक ज्या पद्धतीने सांगत होते, परत जे समाजामध्ये जो कल असतो की आपण कुठलं शिक्षण घ्यायला पाहिजे किंवा नेमकं काय व्हायला पाहिजे, पुढे चालून कोणत्या फील्डमध्ये काम करायला पाहिजे, हळूहळू ते विचार बदलत जाऊन मी डॉक्टर व्हायचा निर्णय घेतला. सर तुमच्या लहानपणी तुमच्या कुटुंबाची दिवाळी असेल, दसरा असेल किंवा कुठलाही सण असेल तर तुमचा आवडीचा सण कुठला होता? सर आवडीचा सण तर दिवाळीतला. काय कशी दिवाळी तुम्ही साजरी करायचं ते सांगा. सर लहानपणी पंढरपूरमध्ये असताना आमची दिवाळीची तयारी खरं तर दसऱ्यापासूनच व्हायची. बरं. हां सर. नवीन कपडे खरेदी करणं, बाजारात जाणं, जे दसऱ्याला आणि दिवाळीला जे लागणार आहे ते सगळं आईसोबत वडिलांसोबत जाऊन खरेदी करणं आणि मग नंतर दिवाळी आल्यानंतर पहाटे उठणं. ॲक्च्युली मी त्यावेळेला पहाटे उठायचो, आता तेवढं होत नाही. पहाटे खरंच 5, 5:30, 6 वाजता उठून आंघोळ करणं आणि
फराळ करणं, फटाके उडवणं, हे सगळ्या गोष्टी लहानपणी जास्त केल्या. मस्त मौज होती नाही का? हो सर. म्हणजे तुम्हाला दिवाळी जास्त आवडायची. आवडायची. सर तुमच्या भावंडामध्ये, तुम्ही चौघं भावंड नाही हो का, सर. काय कशा प्रकारची बॉन्डिंग होती, कुठलं म्हणजे कसं वातावरण होतं ते सांगायचं. कारण आपण जेव्हा मोठे होतो ना तेव्हा आपण आपल्या वाटा वेगळ्या असतात नाही का, हो सर. पण लहानपणी आपण एकत्र असतो, तर तो एकत्र असताना जो काळ होतो तो सांगा सर. म्हणजे तुमचा भावंडामध्ये कितवा नंबर मिळतात? माझा तसा सर तिसरा नंबर म्हणायचा. तिसरा नंबर. बरं सांगा सर. मग म्हणजे तुमच्या भावाभावामध्ये म्हणजे प्रेम माया होती का मग सतत काही भांडणं वगैरे होती अशी लहानपणी? सर मोठे जे 2 भाऊ आहेत माझे, त्यांचा गायडन्स वेळोवेळी मिळाला. त्यांच्याशी सगळ्या गोष्टी चांगल्याच असायच्या, पण जास्त थोडं भांडण वगैरे लहानपणी जुळ्या भावासोबत व्हायचं. अच्छा. बरं. आणि नंतर जसं जसं मोठे होत गेलो तसं 7वी नंतर म्हणा किंवा 10वी नंतर म्हणा, जे आपण अभ्यास करायचो किंवा क्लासला जायचंय किंवा कॉलेजला जायचंय, शाळेमध्ये जेव्हा आपण जायचंय तेव्हा मग जुळा भाऊ जो होता तो आम्ही प्रत्येक वेळेला सोबत असायचो. तुमच्या चौघामध्ये सगळ्यात जास्त हुशार कोण होते ते सांगा सर. मार्कांवरून जर विचार करायला लागेल तर मग माझंच नाव मला ठेवावं. मला वाटलंच तरी. आणि सगळ्यात गुणी कोण होतं मग, म्हणजे आईच्या जास्त जवळचं कोण होतं लाडकं? सर मीच होतो सर. तुम्हीच होता. बरं. मला असं वाटतं की तुमच्यामध्ये सगळे चांगले गुण आहेत नाही का, म्हणजे अगदी शांत राहणे, अभ्यास करणे आणि पहिल्यापासून तुमची सवय सर ती. सर ज्या वेळेला तुम्हाला असं वाटायचं की अरे आपण इंजिनियर व्हावं नाही का, आणि मग पाहुणे रावळे किंवा आपले आई वडील यांची इच्छा होती की नाही हे चांगले मेडिकल, आणि मग तुम्ही डोक्यात घेते आता आपल्याला डॉक्टर व्हायचे, म्हणजे ज्या वेळेला एखादा निर्णय सर बदलायचा असतो घेतलेला त्यावेळेला खूप जड जातं खरं. म्हणजे तुम्हाला हे जड गेलं का सहज गेलं? म्हणजे नाही सर, सहज गेलं. सहज गेलं. बरं, तुम्ही लगेच ऍक्सेप्ट केलं? येस येस. बरं सर, लहानपणी जेव्हा धाराशिव, पंढरपूर या ठिकाणी तुमचं वास्तव्य होतं, मग गावाकडे येणं होतं का? हो सर. गावाकडे जेव्हा लहान होतो तेव्हा जास्त वेळा जाणं व्हायचं. वर्षातून 2 वेळा 3 वेळा गावाकडे असायचो. आणि माझ्या गावाकडे मामाच्या घरी असायचो. उन्हाळ्याच्या सुट्टीला गेलं 15 दिवस 1 महिना मामाकडे, मावशीकडे. म्हणजे तुमचं अजून गावातच आहे? येस, गावातच. कळसंबरला? येस. काय कसं आहे गाव नेमकं? म्हणजे आज तुम्ही बीडमध्ये आहात, प्रॅक्टिस करत आहात, नाव झाले, परंतु गावाची जी ओढ आहे ती कशी नेमकी? गावाची ओढ आहे ना सर. आहे. हो सर. ज्यावेळेला शाळेमध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो, त्यावेळेला गावाकडे जाणं जास्त व्हायचं. आणि गावाकडे गेल्यानंतर जे पूर्ण वेळ मोकळा असायचा, जे उन्हाळ्यामध्ये जे भाऊ आहेत, मावस भाऊ आहेत किंवा मोठे भाऊ आहेत त्यांच्यासोबत फिरणं जास्त व्हायचं. शेतामध्ये रानामध्ये फिरणं जास्त व्हायचं. आणि ज्यावेळेला वेळ आहे त्यावेळेला उन्हाळा असेल त्यावेळेला आंबे पाडणं म्हणा किंवा इतरही बऱ्याच गोष्टी आहेत. म्हणजे खूप मौज करायचं. हो सर. सर गावची माणसं, गावची माती, खरं तर याबद्दल एक विशिष्ट प्रेम असतं आपलं, आणि जे तुमचं सुद्धा आहे. सर मला विचारायचं वाटतं की ज्या वेळेला तुम्ही ठरवलं की आपल्याला मेडिकलचा अभ्यास करायचा, आपल्याला जायचंय तिकडं, तर असं नाही की मला डॉक्टर व्हायचं झालं नाही का, त्यासाठी एक प्रचंड साधन असते, अभ्यास असतो, वेळ द्यावा लागतो. तर डॉक्टर होण्यासाठी साहेब आपण घेतलेली मेहनत आम्हाला ती ऐकायची. सर मी 12वी पर्यंत तर मी भोसले ज्युनियर कॉलेजलाच होतो. ज्यावेळेला 11वी सुरू झाली, 10वी नंतर 11वी सुरू झाली, तेव्हापासून सुरुवातीला थोडं लक्ष लागायचं नाही, कारण मराठी मीडियमचं असल्यामुळं जे काही क्लासमध्ये सुरू आहे ते समजायचं नाही बऱ्याचदा. पण हळूहळू अभ्यासामध्ये गोडी निर्माण होत गेली. जे माझे शिक्षक होते, सरडे सर म्हणा किंवा शिंदे सर, देशमुख सर, आणखीन एक बरेचसे आहेत, त्यांच्यात ऐन वेळेला मला नाव आठवत नाही, त्या सगळ्यांनी मार्गदर्शन केलं. मग हळूहळू अभ्यास करत गेलो, एक एक विषय कव्हर करत गेलो. त्यावेळेला जेव्हा 11वीची 6माही परीक्षा झाली त्यावेळेला मॅक्सिमम सब्जेक्ट्समध्ये जे मेडिकल फील्ड्स रिलेटेड आहेत, लँग्वेज सब्जेक्ट सोडून, त्यामध्ये चांगले मार्क्स होते मला. तर मग त्यावेळेला जे आमचे कॉलेज होतं तिथे जे लेक्चरर्स होते, टीचर्स होते, त्यांनी सगळ्यांनी एक स्पेशल बॅच डिवाइड केली स्टुडंट्स, जे चांगले मार्क्स घेत आहेत, चांगला अभ्यास करत आहेत, आणि अशा विद्यार्थ्यांवरती फोकस करून
त्यांना ट्रेन करायला सुरुवात केली. मग मला 11वीमध्ये चांगले मार्क्स मिळाले. तसाच प्रयत्न मी 12वीमध्ये सुरू ठेवला आणि 12वीमध्ये मी धाराशिव जिल्ह्यामधून 3रा नंबर आलो. अभिनंदन. हे आम्हाला माहीत नव्हतं खरं तर. धन्यवाद. सर खरं तर तुम्ही कुशाग्र आहात, हुशार आहात, मेहनती आहात आणि प्रामाणिक सुद्धा आहात नाही का. सगळ्या जेव्हा क्वालिटीज एकत्र येतात तेव्हा माणूस MBBS होतो असं म्हणतात नाही का. कारण काय असतं की अभ्यासामध्ये कुचराई करून जर चालत नाही, त्याचबरोबर त्याच्यामध्ये सातत्य लागतं नाही का. आणि बऱ्याच वेळा काय असतं की आपण जे करतो त्याच्यावर आपला आत्मविश्वास पाहिजे, जे तुमचा होता आणि आहे सुद्धा. सर एक वेळेला असं असतं की आपण डिग्री पूर्ण करतो, परंतु डिग्री पूर्ण केल्यानंतर पुढं काय नेक्स्ट हा मोठा प्रश्न असतो. तर ज्या वेळेला MBBS झालात तुम्ही, MD पण आहात करतो, तर अगदी अगदी उच्च शिक्षित असताना मग अगदी मोठ्या शहराची एक आपलं ओढ असते, पुणे असेल, मुंबई असेल, छत्रपती संभाजीनगर. मग तुम्ही बीड या शहराची काय निवड केलीचं कारण सांगा. सर MBBS MDचं त्याचं नाही सांगायचं. बरं बोला सर. म्हणजे हां सांगा ते पण सांगा. MBBS आणि MD दोन्ही कसं पूर्ण होतं 12वीपासूनच. हां येस सांगा. सर मी 12वीला मी धाराशिव जिल्ह्यामधून 3रा नंबर आलो. त्यावेळेला मला धीरूभाई अंबानी फाउंडेशनची स्कॉलरशिप पण मिळाली. अच्छा. आणि नंतर ज्यावेळेला मी CET दिली त्यानंतर त्या परीक्षेमध्ये मला जे यश मिळालं, मला 200 पैकी 185 मार्क्स मिळाले. मला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज जे ग्रँट मेडिकल कॉलेज आहे JJ हॉस्पिटलची संलग्न, तिथं मला प्रवेश मिळाला. मी पूर्ण माझं MBBS शिक्षण तिथून पूर्ण केलं. इंटर्नशिप झाल्यानंतर मला जे पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री आहे त्याच्यासाठी मला लगेच ॲडमिशन नाही मिळालं. मला त्याच्यासाठीही भरपूर प्रयत्न करावे लागले. 2 वर्ष प्रयत्न केल्यानंतर मला MD साठी सायन हॉस्पिटल लोकमान्य टिळक मेडिकल कॉलेज येथे मुंबईमध्येच ॲडमिशन मिळालं. 3 वर्ष MD डिग्री कंप्लीट केली. त्याच्यानंतर मी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवड मध्ये 1.5 वर्ष माझा जो गव्हर्नमेंटचा बॉन्ड असतो तो कंप्लीट केला. त्याच्यानंतर मी प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये पण काम केलं. पण नंतर लक्षात आलं की जे मोठे शहरं आहेत, मोठ्या शहरामध्ये कायमचं स्थायिक होणं म्हणा किंवा ज्या गोष्टी आहेत त्या पूर्णच सगळ्या काही पॉसिबल नसल्यामुळे मग मी बीडला यायचा निर्णय घेतला. आणि आणखीन एक गोष्ट की बीडला त्यावेळेला जी माझी स्पेशालिटी आहे चेस्ट फिजिशियन किंवा पल्मॉनॉलॉजी, त्याच्यामध्ये दुसरे डॉक्टर नसल्यामुळे म्हणा, गाव जवळ आहे त्याच्यामुळे म्हणा, जे जवळचे नातेवाईक म्हणा ते सगळे बीड जिल्ह्यामध्ये असल्यामुळे म्हणा मी बीडला येण्याचा निर्णय घेतला. तसं माझं घर धाराशिवमध्ये आहे पण मी येण्याचा निर्णय बीडला घेतला. घर धाराशिवमध्ये पण गाव जवळ आहे इथून, आपली माणसं आहेत, आपली माणसं. सर अगदी ज्या वेळेला आपण एखादा निर्णय घेतो आणि हुशार माणसं, जिद्दी माणसं घेतला निर्णय ते बदलत नाही. तुम्ही बीड नगरीमध्ये आलात आणि या पल्स हॉस्पिटलची उभारणी केली. हे नाव जे आहे पल्स, हे कुठनं तुम्हाला सुचवलं नेमकं? सर माणूस हा जिवंत असतो, तो आपण चेक करतो सगळ्यात पहिले नाडी. येस. त्याला इंग्लिशमध्ये म्हणजे मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतात पल्स. येस. त्यामुळं मी पल्स हे नाव निवडलं हॉस्पिटल. आणि असं म्हणतात की डॉक्टरला नाडी समजली पाहिजे. एकदा नाडी समजली की या ठिकाणी मग त्याचं ते अगदी रोगाचं निदान होतं आपल्याला. सर या पल्सची उभारणी जी आहे म्हणजे साधारणतः कधी केली नेमकी आपण आणि किती वर्षा नेमका प्रवास आहे? सर मी पल्स हॉस्पिटल हे सुरू केलं ते 2019च्या नोव्हेंबर मंथपासून. त्याच्या आधी मी बीड जिल्ह्याचं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तिथे मी मेडिकल ऑफिसर म्हणून काम केलं. त्याच्यानंतर मी स्वतःचं OPD आणि हॉस्पिटल हे पल्स हॉस्पिटल सुरू केलं. अच्छा. कुठल्याही गोष्टीचं एखाद्या शासकीय ठिकाणी जाऊन काम करणं, सेवा करणं एक वैद्यकीय अधिकारी म्हणून अगदी सोपं असतं नाही का. अगदी महिनाभर काम करा, पगार आपला तयार असतो. परंतु ज्या वेळेला आपल्याला आपलं उभा करायचं असतं तर खरं तर चॅलेंज असतं, अडचणी असतात. एखादी वास्तू आपण उभी करतो मग ते मग पुढं आपलं काय होईल नेमकं आहे की नाही.
मग तुम्हाला असं कधी वाटलं नाही का की आपण उभा करतोय बुवा, आपण एवढी इन्व्हेस्ट करतोय, तर मग आपलं पुढं काय होईल नेमकं? सर, पुढे काय होईल असं कधीच मनात प्रश्न नाही आला. सुरुवातीला थोडे फायनान्शियल चॅलेंजेस होते, त्यावेळेला बँक लोन केले, जागा निवडणं, मित्रांचं मार्गदर्शन घेणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि ओपीडीला सुरुवात केली. हळूहळू ॲडमिशन्सला सुरुवात केली. हुशार माणसं, कुशाग्र माणसं जिथं असतात त्यांना भीती नसते करत, नाही का? कारण त्यांना पराभवाची त्यांना कधी परवाच नसते किंवा आपलं काय होईल नेमकं. कारण नॉलेज इट सेल्फ पॉवरफुल असं म्हणतात, नाही का? कारण ज्ञानामध्ये ती ताकद आहे. कारण तुमच्यावर, तुमच्या ज्ञानावर विश्वास होता, परत तुम्ही हार्ड वर्कर आहात, भरपूर वेळ देता. सर, नोव्हेंबर 2019 ते आज या ठिकाणी नोव्हेंबर 2025, बरोबर मी त्याच महिन्यात आलो, नाही का? हा एक योगायोग आहे. सर, या जवळपास 6-7 वर्षामध्ये नेमका प्रवास काय, नेमका सुरुवात कशी होती, आज काय नेमका, आणि कुठल्या कुठल्या गोष्टींची तर ट्रीटमेंट होती ते सांगा. सर, मी ओपीडी सुरू केली, त्याच्यानंतर ॲडमिट करून रुग्णांना ट्रीटमेंट करायला सुरुवात केली. त्याच्यानंतर काहीच कालावधीमध्ये पूर्ण जगात पसरलेला जो कोरोना आहे त्याची साथ पसरली, जी बीडमध्ये हळूहळू सुरुवात झाली. बरेचसे पेशंट पॉझिटिव्ह यायला लागले. हळूहळू जे क्वारंटाईन केलेल्या लोकांची संख्या वाढायला लागली. त्याच्यामुळं काय झालं की जनरल जे ओपीडी होते, बाहेर ओपीडी होते, मॅक्सिमम ओपीडीज बंद होते, ॲडमिशन्स पण बंद होते. जे काही पेशंट्स यायचे ते डायरेक्ट सिव्हिल हॉस्पिटलला पाठवले जायचे. पण हळूहळू ज्यावेळेला गव्हर्नमेंटनी बाहेर प्रायव्हेट हॉस्पिटल्सला कोविड हॉस्पिटल्स तयार करायची, कोविड सेंटर्स करायची परमिशन दिली. त्याच्यात बरेचसे हॉस्पिटल्स कोविड हॉस्पिटल झाले. मग मी माझं पण हॉस्पिटल कोविड हॉस्पिटल केलं होतं. त्याच्यामधून मी बऱ्याचशा कोविड रुग्णांना ट्रीटमेंट दिली. माझे भरपूर कोविड पेशंट्स हे नीट होऊन घरी गेले. काही सिरियस पेशंट्स होते ते दगावले सुद्धा. आणि कोविड मध्ये जे फुफ्फुस आहे किंवा फुफ्फुसाच्या इतर आजारांबद्दलची माहिती ही जनसामान्य लोकांमध्ये वाढली. पहिले फुफ्फुसाचा आजार हा दुर्लक्षित असायचा, पण त्याच्यानंतर इन जनरल जे आहे लोकांचा खोकला आहे म्हणा किंवा जे फुफ्फुसांचे इतर आजार आहेत त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बऱ्याच अंशी बदलला. मी कोविड हॉस्पिटल, त्याच्यानंतर कोविड कमी झाल्यानंतर मी ॲलर्जी, क्षयरोग, TB, अस्थमा, दम्याचे इतर आजार ज्याच्यामध्ये ब्रॉन्किटायसिस, लंग फायब्रोसिस आहे, आणि जो खूप कॉमन आजार आहे फुफ्फुसांचा जो पण दुर्लक्षित आहे असा COPD, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, आणि इतरही फुफ्फुसांचे आजार आहे ज्याच्यामध्ये छातीमध्ये पाणी होणं, छातीमध्ये हवा जमा होणं, प्ल्युरल इफ्युजन, निमोथोरॅक्स, अशा बऱ्याच वेगवेगळ्या आजारांवरती ट्रीटमेंट करतो. अगर अपना कर्म अच्छा है तो खुदा भी पूछता है की बता बंदे तेरी रजा क्या है, तुला काय पाहिजे, नेमकं काय तुझं म्हणणं आहे. मला असं वाटतं की ज्यावेळेला आपण चांगलं काम करतो त्यावेळेला निश्चितपणे आपल्या इच्छा पूर्ण होतात, नाही का? सर, प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी ओळख असते, नाही का? तशी तुम्ही स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज आम्हाला ऐकायचं खरं तर या माध्यमातून की डॉक्टर सुनील वाघमारे आमच्या साहेबांची नेमकी काय ओळख आहे आज ते सांगा. म्हणजे कुठल्या आजारासाठी जास्त इथं? सर, माझ्याकडे जास्तीत जास्त रुग्ण हे ॲलर्जी आणि दम लागणे ह्या 2 लक्षणांसाठी पेशंट्स येत असतात. बऱ्याचदा पेशंट्स इतर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले असले तरी सुद्धा फुफ्फुसांचा आजार असेल तर माझं ओपिनियन घेण्यासाठी माझ्याकडे एक्सरे म्हणा किंवा CT स्कॅन दाखवण्यासाठी येतात पेशंट. असं म्हणतात की कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्यानंतर प्रचंड अभ्यास लागतो, मेहनत लागते, तेवढीच अस्तेवाईकपणे अगदी काम करण्याची पद्धत सुद्धा आपली चांगली पाहिजे. सर, साधारणतः या तुमच्या या पल्स हॉस्पिटलला आज तुम्ही जे सर्व्हिसवर आहात, संचालक आहात, तर साधारणतः किती वेळ आपण दिलेला असतो दररोजचा? सर, मी 11-11:30 वाजल्यापासून ते रात्री 10 वाजेपर्यंत वेळ देतो. मला असं वाटतं की 24 आवर्स म्हणायला काही हरकत नाही. मी 24 आवर्स नाही म्हणणार. असं पण मला असं वाटतं की इतका तुम्ही वेळ देता, कारण
माझं हॉस्पिटल आणि इथं येणारा प्रत्येक पेशंट त्याची आपल्याला ट्रीटमेंट चांगली करायची आहे आणि तिथपर्यंत आपण जायचं आहे. तर साधारणतः विचार असं वाटतं की आज हे तुमचं जे हॉस्पिटल आहे याची मर्यादा काय, फक्त बीड पुरतं आहे का बीडच्या बाहेरनं पण लोक येतात मग? सर, सुरुवातीला बीडमधलेच पेशंट्स रुग्ण यायचे माझ्याकडे, पण हळूहळू जसं पब्लिसिटी होते किंवा एक पेशंट दुसऱ्या पेशंटला सांगतो, जनसंपर्क वाढतोय, तसं माझ्याकडे जे जवळचे तालुके आहेत, बीड तालुका आहे, वडवणी तालुका आहे, केज तालुका आहे, पाटोदा तालुका आहे, शिरूर कासार आहे, गेवराई आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही रुग्ण परळी अंबाजोगाईवरून येतात. आजाराचा असा आहे की आपल्याकडे असं म्हणतात की त्याचा गुण येतो आणि जर कळालं की इथं गुण येतो तर लोक अगदी कुठून येतात, तुम्ही अनुभव घेतला असेल तो, आणि जिल्ह्याच्या बाहेर पण जे लोक आहेत ते पण येतात. काही रुग्ण जे आहेत ते बऱ्याच दुसऱ्या जिल्ह्यामधून सुद्धा, काही जे आष्टी, जामखेड, जे नगरला जवळ तालुके आहेत तिकडून येतात, काही पैठणवरून येतात, काही परभणी तालुक्यातून सुद्धा येतात, पाथरी, पाथर्डी इकडून पण पेशंट्स येतात. आम्ही ऐकलं की डॉक्टर सुनील वाघमारे यांच्या पल्सकडे येणारा जो पेशंट असतो, येताना तो चिंतातूर असतो नाही का, त्याच्या चेहऱ्यावर चिंता असते, दुःख असतं, वेदना असते, पण जाताना तो अगदी हसत गेलेला असतो आणि तो बऱ्याच वेळेला तो अगदी पूर्ण खुश असतो आणि त्याने आभार मानले असतात. तर ज्या ज्या वेळेला हा अनुभव येतो प्रत्येक वेळी, काय वाटतं बरं? सर, इथं आलेल्या पेशंट्सची सुरुवातीला आम्ही जनरल चेकअप करतो. आम्ही हिस्ट्री घेतो, ज्या मेडिकल लँग्वेजमध्ये ज्याला आपण इनिशियल हिस्ट्री म्हणतो. सगळे सिम्पटम्स कधीपासून आहेत, काय आहे, जुने काय आजार होते, व्यसनं काय होते, सगळ्यांची माहिती घेतल्यानंतर त्याला जे रिक्वायर्ड टेस्ट आहे त्या टेस्ट करतो. त्याच्यामध्ये फुफ्फुसांची क्षमता तपासणी असते, PFT म्हणतो आपण त्याला. गरज असेल पेशंटची तर एक्सरे करणं आहे, इतर ब्लड तपासण्या आहेत, त्या तपासण्या करून मग जो आजार निश्चित करणे, ज्याला आपण डायग्नोसिस म्हणतो. पेशंटला बऱ्याचदा दमा असतो किंवा काही पेशंट्सला इन्फेक्शन डिटेक्ट होतं किंवा काही पेशंट्सला COPD असतो, इतरही ज्या ज्या आजार आहेत त्यानुसार पेशंटला काउन्सिलिंग करणं आहे आणि काउन्सिलिंग केल्यानंतर त्याला त्याचे ट्रीटमेंट सुरू करणं. आजारी पडणे काही हाऊस नसते नाही का, परंतु हल्लीचं वातावरण असं बनलं आहे की मग प्रदूषण असेल किंवा अनेक समस्या असतील, त्याच्यामुळं कुठला ना कुठला त्या व्यक्तीला आजार झालेला असतोच नाही का. अगदी मधुमेह असेल, दमा असेल किंवा अगदी ब्लड प्रेशर असेल, काहीतरी सुरूच आहे नाही का. तर मग एक विचार असं वाटतं की खास करून प्रत्येक व्यक्तीने नेमकी आपल्याला आजार होऊ नये यासाठी कुठली काळजी घेतली पाहिजे? सर, मी फुफ्फुसांच्या आजारांबद्दल माहिती देईल. जनरली जे फुफ्फुसांचे आजार डेव्हलप होतात त्याच्यामध्ये इन्फेक्शियस आणि नॉन इन्फेक्शियस आपण जनरली सांगू शकतो, आणि ॲलर्जी. तर याच्यामध्ये सगळ्यांनीच, लहान वयात असू दे किंवा वृद्ध असू द्या, त्या सगळ्यांनी धुळीपासून बचाव करायला पाहिजे, धूळ टाळायला पाहिजे. जे स्मोक तयार करणाऱ्या गोष्टी आहेत त्या धूर टाळायला पाहिजे. बाहेरचं पोल्युशन आहे अशा वातावरणामध्ये त्यांनी मास्क रेग्युलरली वापरायला पाहिजे. पाण्यामधील बदल टाळायला पाहिजे, खाण्यामधील बदल टाळायला पाहिजे. आणि अशा व्यक्ती आहेत ज्या त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांना डस्ट एक्सपोजर असतं, जसं की आपण कन्स्ट्रक्शन साईटला काम करणारे व्यक्ती आहेत, कामगार आहेत, ते आहेत. पिठाच्या गिरणीमध्ये काम करणारे व्यक्ती आहेत, जे कंपनीमध्ये काम करणारे व्यक्ती आहेत, ज्यांना पर्टिक्युलर केमिकल फ्युम्स म्हणा किंवा तिथली पर्टिक्युलर डस्ट आहे, मेटल डस्ट आहे, त्यांचं एक्सपोजर होणाऱ्या व्यक्ती आहेत. अशा व्यक्तींनी स्वतःची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. वेल्डिंग करणारे वर्कर्ससाठी वेल्डिंगचा धूर जो आहे तो जाऊन फुफ्फुस हळूहळू निकामी होण्याचा धोका असतो. अशा प्रत्येकाने काळजी घेणं गरजेचं आहे. साहेब, आज या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुमचं एक नाव आहे खरं नाही का. पल्सच्या माध्यमातून तुम्ही अगदी प्रत्येक घरापर्यंत गेला आहात की सगळ्यांना माहिती आहे की इथं आल्यानंतर आपलं राहतं नाही का. मग ते ॲलर्जी असेल, दमा असेल नाही का. सर, पण ज्या वेळेला मागे वळून बघता तर काय वाटतं नेमकं आज? म्हणजे काय नेमकं फील होतं आज? सर, मागे वळून बघितलं तर म्हणजे मी आतापर्यंत जे अनुभव घेतलाय, शिक्षण घेतलंय आणि त्याचा उपयोग जो आहे तो
जे फुफ्फुसाचे आजार आहे त्याच्यामध्ये जो रुग्णांना जो ट्रीटमेंट मिळणं किंवा जो अपेक्षित जो फरक पडणं म्हणतो आपण त्याला, तो जो मिळत नसेल तर तो मिळवून द्यायचा प्रयत्न करतोय मी. केलाय खरं आणि करतोय आणि करत नाही. प्रत्येक वेळी करता तुम्ही प्रामाणिकपणे. सर, एक लहानसा प्रश्न आहे. तुम्ही या पूर्ण प्रवासाचं, या यशाचं श्रेय आपण कोणाला देऊ इच्छितो? सर, मी माझे जे आई वडील आहेत, ज्यांनी लहानपणापासून मला सगळ्या गोष्टी पुरवल्या, शिक्षण दिलं, आणि माझे सगळे शिक्षक लोक, परत माझे मित्र आणि माझे भावंड, या सगळ्यांनी मी माझं श्रेय दिलं. पल्स म्हणजे नाडी, आणि असं म्हणतात की डॉक्टरला नाडी सापडली पाहिजे, नाडी समजली पाहिजे, कारण नाडी समजली की या ठिकाणी काय नेमकं झालंय याचं निदान होतं. पल्स हॉस्पिटल बीडच्या माध्यमातून या ठिकाणी डॉक्टर सुनील वाघमारे नोव्हेंबर 2019 पासून या ठिकाणी सेवेत आहेत. त्या अगोदर त्यांचा भरपूर अनुभव आहे, अगदी वैद्यकीय अधिकारी, परत पुण्या येथे प्रॅक्टिस, आणि इतका सगळा अनुभव, इतकं सगळं वाचन आणि सगळं ज्ञान हे जे आहे, हे सगळं मिळवलेलं ज्ञान, कमावलेलं ज्ञान, हे आपले पेशंट, आपल्याकडे येणारे पेशंट कसं त्यांना बरं वाटेल, कसं त्यांचं राहील, कसं त्यांना गुण येईल, नाही का, यासाठी त्यांचे अगदी प्रयत्न असतात. आणि नेहमी ते अगदी हम तयार आहे या भूमिकेत ते असतात. निश्चितपणे या ठिकाणी वैद्यकीय क्षेत्रातील, बीड येथील एक नामवंत असं व्यक्तिमत्व, पल्स हॉस्पिटलचे सर्वेसर्वा सन्माननीय डॉक्टर सुनील वाघमारे सर यांच्या जीवन कार्यावर त्यांच्या साधला संवाद प्रेक्षकांना आवडला असेल. परत भेटूया पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.